पीओपी गणेश मूर्तींवरती बंदी नाही। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांचं पालन करा। मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत। पर्यावरणवाद्यांची याचिका न्यायालयानं फेटाळली आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांचं पालन करा। पीओपी गणेश मूर्तींवरती आता बंदी नाहीये। मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत। पर्यावरणवाद्यांची याचिका न्यायालयानं फेटाळलेली आहे। उच्च न्यायालयानं पीओपी गणेश मूर्तींसंदर्भात हे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे। पीओपी गणेश मूर्तींवरती आता बंदी नसणार आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांचं मात्र पालन केलं पाहिजे असं मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहे। शुभम, पीओपी गणेश मूर्तींवरती आता बंदी नसणार आहे, मात्र काही सूचनांचं पालन करा असं उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। सविस्तर तपशील तेजस, समजा बघायला गेलं तर 2020 मध्ये अशी एक याचिका करण्यात आली होती। त्यानंतर असा निकाल दिला होता की पीओपी जी आहे त्याची बंदी करण्यात यावी, पण त्या आदेशाचं कुठेतरी पालन नाही होत आहे म्हणून काही पर्यावरण प्रेमी जे आहेत त्यांनी आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि सकाळच्या सत्रात त्यांनी असं सांगितलेलं होतं की कुठेतरी पालन होताना दिसून येत नाहीये। खरं तर जेव्हा या गणेश मूर्ती असतील किंवा देवी देवतांच्या मूर्त्या असतील यांचा जेव्हा संपर्क विसर्जनानंतर पाण्याशी होतो त्यामुळे पाणी हे प्रदूषित होतं आणि प्रदूषित पाण्यामुळे जे आहेत अनेक समस्या ज्या आहेत त्या उद्भवतात। त्याचमुळे सकाळच्या सत्रामध्ये असं न्यायालयाने सांगितलं की पर्यावरण याचं जे आहे संपूर्ण काळजी घेतली पाहिजे, पण दुपारच्या सत्रामध्ये न्यायालयाने असं सांगितलेलं आहे की यंदाच्या वर्षी जे आहे आम्ही बंदी लागू नाही करत आहे। कुठेतरी कोर्टाने नमतं घेतलेलं आहे प्रकरण यंदाच्या वर्षीसाठी, पण लवकरच पीओपी साठी जे आहे नवीन कायदे जे आहेत न्यायालयाकडनं लागू होऊ शकतात। पण यंदाच्या वर्षी कुठलाही त्रास नाही। अगदी थोड्याच दिवसांवर जे आहे गणपती उत्सव जो आहे तो ठेपून आलेला आहे, त्यामुळे कुठेतरी ही चांगली बातमी आहे संपूर्ण गणेश मंडळांसाठी आणि घरगुती गणपतींसाठी की पीओपी साठी यंदा तरी कुठलीही बंदी नाही आहे। तेजस, अगदी धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।